आज ऑफिसवरून जरा लवकरच घरी निघालो. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदे हर. ऑफिसवरून घरी निघालो खरी, पण घरी जाऊन करणार काय? अशा टायमाला आपल्याला बिगर आमंत्रणाचं आणि हक्काची मोकळी जागा म्हणजे आपले वावर. वावरात गेलो तर हरभरा पार वाळून गेलाय. काही गोष्टी वल्ल्या खायला बऱ्या लागतात, काही गोष्टी वाळल्या, पण हरभरा वल्ला बी आणि वाळल्या बी खायला भारी लागतो. आणि त्याचे कडपं बांधून नानाने इकडे ना हरभरा काढायला सुरुवात केली ती. आता हरभरा पार वाळून गेलाय, अजून आपण वावरात आलो नव्हतं. का म्हणून तर तुम्हाला माहितीच आहे. बायको म्हणली बघा मी पण थोडा हरभरा काढू लागते. मग तिने 2-4 काड्या तोडल्या. तवर इकडं पाखरू आहे ना, त्याचं पोट भरायचं काम करीत होतं, म्हणजे दाणे टिपायचं काम करीत होतं. त्याच्यामुळे काही दाणे गायब येतं. अर एवढ्या गडबडीत बायकोनी वल्ला हरभरा कुठून तरी सापडावला, त्याला धुतला आणि 2-3 असे फटकारे मारले. म्हणले जरा काम मजा करा. मग आपण काय वल्ला हरभरा खात खात होतोय ना होतोच. म्हणली चला शेंगा तोडा, म्हणजे संध्याकाळची जेवणाची सोय होईल. मग त्याला एक 4-5 शेंगा तोडून दिल्या. म्हणलं आता संध्याकाळी मस्त काहीतरी बनवा. तवर नानाची सुट्टी झाली होती. नाना म्हणले घरी जावं लागेल. घरी जायचं तर मोकळं कसं, तर ही सरपण न्यावं लागेल, म्हणजे सकाळचं पाणी तापायची सोय होईल. नाना गेले घरी, आम्ही बी आलो घरी. आणि आज संध्याकाळी मस्त बेत होता तो शेवगाच्या शेंगा आणि सोबत सगळी फॅमिली. नर्मदे हर, रामकृष्ण हरी.